नमस्कार, मी अमोल जोशी. माझा मिड डे मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि या क्षणाची सगळ्यात मोठी राजकीय बातमी, जे भाजपसोबत गेले त्यांना सोबत घेऊ शकत नाही अशा शब्दामध्ये शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या मनोमिलनावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसंच संधी साधूपणा करणाऱ्यांसोबत जाणार नाही असं देखील शरद पवारांनी स्पष्ट केलंय. सगळ्यांना बरोबर घ्या म्हणतात, पण सगळे म्हणजे कोण असा सवाल शरद पवारांनी कार्यकर्त्यांना विचारला. गांधी, नेहरू, फुले, शाहू, आंबेडकर विचारांचे असले तरी त्यांना सोबत घेऊ असंही शरद पवार म्हणाले. पिंपरी चिंचवडमधल्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते. तुम्ही सगळ्यांना बरोबर घ्या. सगळ्यांना बरोबर घ्यायला काही चिंता असायचं कारण नाही. पण सगळे म्हणजे कोण? सगळे म्हणजे गांधी, नेहरू, चव्हाण यांचा विचार, फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार, हा जो सगळे म्हणत असेल तसे सगळे मला बांधू आहे. पण सत्याच्यासाठी भाजपबरोबर जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही. आणि त्यामुळं कुणाशी संबंध ठेवा, पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही. आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधू करायचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही. आणि त्या दृष्टिकोनातून पावलं हे आपल्याला टाकायचे. इथे आपण सगळ्या जागा देऊ. आपल्याबरोबर तुम्ही येत असेल विचारांनी, कार्यक्रमांनी, पिंपरी चिंचवडच्या हिताचं रक्षण करण्याच्या भूमिकेने जे कोणी येत असतील त्यांच्याशी नेते मंडळी विचारविनिमय करतील. या भागात त्या शहराच्या ज्यांनी वाटण्या केल्या, नदीच्या पलीकडे एक, नदीच्या अलीकडे, रस्त्याच्या पलीकडे, रस्त्याच्या पलीकडे, आणि नवीन व्यवसाय हा संबंध राजकारणात सुरू झालेला आपण तो इथं पाहिला. हे सगळं वातावरण स्वच्छ करायचं आहे. तर शरद पवारांचं हे अत्यंत महत्त्वाचं राजकीय विधान आहे. आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही आठवड्यांपासून किंबहुना महिन्यांपासून जी चर्चा होती त्या चर्चेला एक प्रकारे पूर्णविराम मिळाल्याचं याच्यातून सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे. गांधी, नेहरू, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांना सोबत घेऊ, मात्र भाजप सोबत गेलेल्यांना आम्ही सोबत घेऊ शकत नाही, संधी साधूपणा करणाऱ्यांसोबत आम्ही जाऊ शकत नाही, अशी दोन महत्त्वाची विधानं शरद पवार यांनी केलेली आहेत. आणि त्यामुळे या विधानांमधून अजित पवारांसोबत जाण्याचा किंवा दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी एकत्र येण्याच्या चर्चेला पवारांनी नकार दिला असं सध्या तरी सूचित होत आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांच्या वेगवेगळ्या निमित्तानं सातत्याने होणाऱ्या बैठका, भेटीगाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांकडून होणारी विधानं याच्यामुळे एक संभ्रमाची परिस्थिती निर्माण झालेली होती. आम्ही अजित पवारांच्या पक्षासोबत जाणार नाही असं ठामपणे राष्ट्रवादीचे दुसऱ्या फळीतले नेते सुद्धा सांगत नव्हते. तो निर्णय पक्षश्रेष्ठींचा असेल या सगळ्या अनुषंगाने नेते बोलत होते. या पुढची भूमिका सुप्रिया सुळेंची असेल असं देखील एका ठिकाणी शरद पवारांनी विधान केलेलं होतं. आणि त्यामुळे रोहित पवारांनी सुद्धा काही आठवड्यांपूर्वीचे विधान केलेलं होतं, ज्यामध्ये त्यांनी आपल्यापर्यंत अशी काही चर्चा आलेली नाही, मात्र शेवटी हा निर्णय पक्षश्रेष्ठींचा आहे असं म्हटलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक शक्यतांच्या पातळीवर सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं होतं. मात्र या सगळ्या हा सगळ्या चर्चांचा धुरळा शरद पवारांनी आजच्या भाषणातून खाली बसवलेला आहे असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल.